नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच मॅथ्स विथ शैलेश. तर आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशनची सुपर ट्रिक असा एक आपण व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यामध्ये एका मुलाने कमेंट केलेली आहे की सर बिग नंबरचे फॅक्टर्स कसे पाडायचे आहेत. तुम्ही सांगितलेली ट्रिक खूप चांगली होती असाही त्याने रिस्पॉन्स दिला, पण बिग नंबर आल्यानंतर फॅक्टर्स लवकर पडत नाहीत, म्हणजे आपल्याला ही जवळजवळ मेथड करावी लागते आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाइम जातो असं त्याचं म्हणणं होतं. तर त्याच्यावरतीच मी एक सुपर ट्रिक आणलेली आहे आणि लगेच आपण ते एक्झाम्पल घेऊन बघणार आहोत. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट. तर बघा, मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इथं. 5x² प्लस 116x प्लस 455 इज इक्वल टू 0. तर बघा, मोठे नंबर्स आलेले आहे आणि मला त्याचं म्हणणं कळालं होतं. सो बरोबर आहे, आपण लिटरली काय करतो, 5 इंटू 455 आपण हे करतो. नंतर मग तुम्ही मल्टिप्लाय करता आणि मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्ही त्याचे फॅक्टर्स मिळवता आणि इथून पुढे आपल्याला परत काय करावं लागतं रे, इथून आपल्याला क्रॉस चेक करावं लागतं. 5 इंटू 5 करावं लागतं, 7 इंटू 13 करावं लागतं, म्हणजे खूप त्याच्यामध्ये वेळ जातो आपला. तर अशा टाइमला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे काम बिलकुल पण नाही करायचं. तुम्हाला काय करायचं बघा, तुम्ही डायरेक्टली इथंच सॉल्व्ह करू शकता. स्टेप लक्षात घ्या, खूप सोपं आहे. तर बघा, आता मी तुम्हाला सांगतोय कसं सॉल्व्ह करायचं. तर बघा, आपली जी ट्रिक आहे ते बिग नंबरचे फॅक्टर्स कसे आणायचे अशी ट्रिक आहे, म्हणजेच करण अर्जुन कसे घेऊन यायचे. ठीक आहे, सर्व बघूया. तर तुम्ही हे काम नाही करायचं, मल्टिप्लाय करत बसायचं नाही. तर बघा, आता मी काय करतोय, पहिली स्टेप आपली. सो तुम्हाला काय करायचं, इथंच फॅक्टर्स पाडायचे. सो 5 चे फॅक्टर्स मिळू शकतो का सांगा तुम्ही. 5 इंटू 1, येस ऑर नो. 5 इंटू 1 मी डेफिनेटली लिहू शकतो. मग इथंच फॅक्टर्स पाडायचे, म्हणजे काय डबल डबल मल्टिप्लाय आपल्याला करायची गरज नाहीये. नंतर बघा, 455 चे फॅक्टर्स पाडा. तर ऑब्व्हियसली 455 हा नंबर बघा, युनिट प्लेसला 5 नंबर आहे, त्यामुळे हा 2 ने तर डिवाइड नाही होणार, हा 3 ने पण डिवाइड नाही होणार, हा 4 ने पण डिवाइड नाही होणार, हा 5 ने मात्र नक्कीच डिवाइड होईल. आणि तुम्हाला याला 5 ने डिवाइड करून घ्यायचं आहे, म्हणजे काय करणार तुम्ही. सो इथं बघा, 5 इंटू, सो डिवाइड करा, डिवाइड करा. आपण डिवाइड करतो म्हणजे काय होतं रे, तो नंबर इकडे मल्टिप्लाय होतो. ठीक आहे ना. सो 5 9 जा 45 म्हणू शकतो आपण. 5 9 जा 45 आणि 5 1 जा 5. क्लिअर आहे का. 5 9 जा 45 आणि 5 1 जा 5. सो असे आपले हे दोन फॅक्टर्स आलेले आहेत आणि तुम्हाला आता इथंच क्रॉस चेक करायचं आहे. तुम्हाला इथंच क्रॉस चेक करायचं आहे. सो बघू शकता तुम्ही. तर आता मी काय करतोय, मी समजा 5 इंटू 5 केलं तर किती येईल रे, 25 येईल. येस ऑर नो. 5 इंटू 5 25 अँड 91 इंटू 1 किती रे, 91. आणि आता इथं तुम्ही चेक करा, इथं तुम्ही चेक करा की आपल्याला ऍडिशन करून 116 भेटतंय का. तर डेफिनेटली तुम्हाला भेटणार. बघा, 1 and 5 6 and 9 and 2 11. समजलं. तर बघितलं का, एवढं करण्याची गरज पडली का नाही पडली. असे भरपूर सारे आपण एक्झाम्पल करणार आहोत. अगोदर फोकस करा, समजून घ्या. परत असा कोणताच नंबर नाही त्याला तुम्ही ब्रेक करू शकणार नाहीये. सो बघा, सो क्लिअरली समजतं, इथं प्लस साइन आहे, त्यामुळे मला याला पण प्लस द्यावं लागेल आणि याला पण प्लस द्यावं लागेल. सो तुमचे फॅक्टर्स मुलांना पडलेले आहेत बघा. हे आपले दोन फॅक्टर्स आलेले आहेत आणि फॅक्टरलाच आपण नाव दिलेलं आहे करण आणि अर्जुन. बघितलं का, बघितलं का, करण अर्जुन आपले किती मोठे नंबर्स होते, पण आपण खूप कमी वेळेमध्ये याला घेऊन येऊ शकतो. समजला. आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस तर माहितच आहे, मी तुम्हाला क्वालिफिकेशनची ट्रिक सांगितलेली आहे. सो याचा आन्सर आपण विदिन सेकंदामध्ये काढू शकतो. जर तुम्हाला काढूनच घ्यायचं असलं तर लगेच काढून घ्या. एक्स इज इक्वल टू चेंज द साइन ऑफ करण अँड अर्जुन. सो प्लस 91 चं काय होईल रे, मायनस 91 डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर 5 और एक्स इज इक्वल टू चेंज द साइन ऑफ अर्जुन म्हणजे काय रे, प्लस 25 चं काय होईल, मायनस 25 डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर 5, म्हणजेच आन्सर किती रे, -5. तर बघितलं का, ट्रिकने आपलं काम किती सोपं होतंय. पण करण अर्जुन घेऊन यायचं, पण हे पण महत्वाचं आहे, कारण काय काय मुलांना फॅक्टर्स निघत नाही, त्यामुळे त्यांना फॅक्टरायझेशन करणं किंवा ट्रिक लावणं इम्पॉसिबल होऊन जाईल. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला ट्रिक समजली असेल. अजून आता मी एक्झाम्पल घेणार आहोत. ठीक आहे, तुम्ही पूर्णपणे हा व्हिडिओ बघा, फुल व्हिडिओ बघा, कारण की खूप मोठे मोठे नंबर्स घेऊन आपण हे चेक करणार आहोत की आन्सर किती फास्ट येत आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल, तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्ही नोट डाऊन करून घेतलं असेल. तर आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. 18m² मायनस 106m मायनस 12 इज इक्वल टू 0. तर बघा, मुलं काय करतात, मुलं काय करणार बघा, 18 इंटू 12 करून घेणार, 18 इंटू मायनस 12 करून घेणार. मग त्यांना मल्टिप्लाय करायला पण इथे वेळ लागतो, मग तुमचा आन्सर -216 येऊन जाईल. परत तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार, सगळे फॅक्टर्स तुम्ही पाडत बसणार आणि मग परत तुम्ही हे चेक करता, हे 106 कोणत्या नंबरने किंवा कसं मल्टिप्लाय केल्यानंतर ते येईल. तर ह्याच्यामध्ये खूप सारा टाइम जातो आणि मुलं
टाइम गेल्यामुळे त्यांना पेपरमध्ये टाइम पुरत नाहीये, तर सगळ्यांनाच माहित आहे. तर बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे मी तुम्हाला सांगितलं होतं तोच फॉलोअप घ्यायचा आहे सेम. तर चला आपण पहिल्यांदा फॅक्टर्स इथंच पाडणार आहोत. तर बघा, 18चे फॅक्टर्स पाडा. जे तुम्हाला सुरुवातीला आठवतील ते पाडा, जे तुम्हाला सुरुवातीला आठवतील ते पाडा. आता काय काय म्हणून बघा, 6 इंटू 3 येईल डायरेक्ट डोक्यात. 6 इंटू 3 किती असतं रे? 18 असतं. सिमिलरली 12चे पण फॅक्टर्स पाडा. 12चे पण फॅक्टर्स पाडा. ठीक आहे सर, माझ्या डोक्यात 4 इंटू 3 आलं. तुमच्या डोक्यात पहिल्यांदा जे फॅक्टर्स येतील ते तुम्ही लिहून घ्या, त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करू नका. आता बघा, तुम्हाला काय करायचं, सेमच. 4 3 जा 12, 3 6 जा 18. मग मला सांगा, 18 आणि 12 मिळून आपलं 106 बनेल का? सर, ऍडिशन केलं तरी पण बनणार नाही, आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर तर बिलकुलच बनणार नाही. म्हणजे माझा पहिला हिट काय झाला? माझा पहिला हिट फ्लॉप गेला, फेल गेला माझा पहिला हिट. म्हणून तुम्हाला काय करायचंय, परत दुसरा हिट करायचा आहे. पहिला हिट तुमचा फेल गेला, तर तुम्हाला दुसरा हिट करायचा आहे. दुसरा हिट म्हणजे काय करायचं रे? काय करायचं म्हणजे दुसरा हिट करून बघा. जर त्याने आलं तर 4 6 जा 24, 3 3 जा 9. सर, याने पण माझा आन्सर येत नाहीये. बघितलं का? म्हणून म्हणतोय की व्हिडिओ बघताना फुल व्हिडिओ बघायचा असतो. आपण काय करतो, फक्त एकच एक्झाम्पल बघतो आणि लगेच स्किप करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेतो. असं नाही करायचं. पूर्णपणे व्हिडिओ बघा, कारण की ह्याच्यामध्ये भरपूर सारे ट्विस्ट आहेत. कारण की अर्धवट नॉलेज काहीच कामाचं नसतं. ज्यावेळेस आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते त्यावेळेस ते आपल्याला धोका देतं. अर्धवट नॉलेज सांगतोय, ठीक आहे. त्यामुळे हा फुल व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तर बघा आता, म्हणजे माझं इथं समजतंय मला की 24 आणि 9 मध्ये सम जर केले तर पण 106 नाही बनू शकत, आणि सबट्रॅक्शन जरी केली तरी पण 106 हे बनू शकत नाही. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, याचे परत दुसरे फॅक्टर्स घ्यायचे आहेत. मला सांगा, दुसरे फॅक्टर्स म्हणजे कोणते? तर कोणते बघा, चेकआउट करा. फॉर एक्झाम्पल, आता मी जर समजा 18च्या दुसरे फॅक्टर कोणते येतील? 9 2 जा 18, 9 इंटू 2, 9 इंटू 2, 9 इंटू 2 केलं तर चालेल? येस. दुसरे फॅक्टर कोणते येतील? 12 इंटू 1 पण आहे. 12 इंटू 1 हा पण फॅक्टर आहे, ठीक आहे ना. बघा, 12 इंटू 1. तर आता याने आपल्याला चेक करूया. तर बघा, 106 नंबर येण्यासाठी आपल्याला ऑब्व्हियसली हा नंबर मोठा ठेवावा लागेल. म्हणजे हा पण नंबर मोठा ठेवण्याचा प्रयत्न करायचा. का? कारण की मिडल टर्मचा कोइफिशियंट जो आहे तो मोठा आहे, म्हणजे नंबर्स पण इथं बिग नंबर्स पाहिजे, ठीक आहे. तर असं डोकं लावायचं, तर होईल सगळ्या गोष्टी. प्रॅक्टिस केल्यानंतर सगळं होतं. आता चेकआउट करा. आता एकदा चेकआउट करा. 12 9 जा 12 9 चा किती असतं रे? 108. 2 1 जा 2. आता मला सांगा, 108 आणि 2 मिळून आपल्याला 106 बनवता येईल? सर, डेफिनेटली बनवता येईल. 108 मधून जर आपण 2 मायनस केलं तर आपल्याला 106 मिळतं. पण तुम्हाला माहित आहे, साईन देताना मुलं बघा कन्फ्युज होतात. साईन खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो कसं द्यायचं आहे. नेहमी काय करायचं, मिडल टर्मचं जे साईन आहे मायनस, हे नेहमी बिग नंबरला द्यायचं. काय करायचं? बिग नंबरला द्यायचं. बघा, साईन हा डिसाइड करतो. साईन तुमचं मल्टिप्लिकेशन नाही डिसाइड करत, हा डिसाइड नाही करत साईन तुमचा. तर मिडल टर्मला आपण स्प्लिट करत असतो, त्यामुळे साईन तुमचं हे डिसाइड करतो. सो ऑब्व्हियसली मिडल टर्म साईन मायनस आहे, त्यामुळे हे बिग नंबरला जाईल. म्हणजे 108 ला मायनस साईन द्या, आणि 2 ला काय होईल रे? प्लस साईन जाईल. मग बघा, -108 आणि 2 या दोघांना तुम्ही ऍड किंवा सबट्रॅक्ट केलं तर तुमचा आन्सर काय तर -106 येतं. 108 मधून 2 गेले 106 आणि बिग नंबर्स, ठीक आहे. तर बघा, बिग नंबरचं साईन आपण दिलेलं आहे. सो झाले, आपली इथं करण अर्जुन मिळालेले आहेत आपल्याला. तर हा आपला करण आणि हा आपला अर्जुन. बघितलं का? तुम्हाला हे करण्याची गरज नाहीये. आता काय काम, आणि बघा सुरुवातीला हे प्रॅक्टिस न होऊन जाईल. जर समजा या पण फॅक्टर्सनं तुमचं काम नाही झालं तर त्याचे दुसरे फॅक्टर्स घेऊन चेक करायचं आहे. तुम्ही काय करणार बघा, तुम्ही इथं मल्टिप्लाय करणार, मग तुम्ही फॅक्टर्स पाडणार. तोच टाइम तुम्ही डायरेक्टली इथं लावला, त्यातून तुमचं काम खूप कमी वेळेमध्ये होतं. आणि ही ट्रिक प्रॉपरली वर्क करते. याने तुमचं किती पण मोठे नंबर्स येऊ द्या, तुम्ही खूप कमी वेळेमध्ये, म्हणजे खूप कमी सेकंदामध्ये तुमचे फॅक्टर्स येणार म्हणजे येणारच. म्हणजेच आपले करण अर्जुन येणार. आणि तुम्हाला माहित आहे, एकदा का आपले करण अर्जुन आले की मग आपण लावणार आहे आपली सुपर ट्रिक, जी की मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दिली होती, क्वाड्रॅटिक इक्वेशनची सुपर ट्रिक. तर याच्यामध्ये आपण काय करतो तुम्हीच सांगा, काय करतो आपण? सर, चेंज द साइन ऑफ करण अँड अर्जुन. सो m इज इक्वल टू प्लस 2 आहे, तर काय होईल ते? -2 होईल. डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ m स्क्वेअर, म्हणजेच काय रे? 18, ठीक आहे. और m इज इक्वल टू काय? चेंज द साइन ऑफ अर्जुन. सो -108 आहे, तर त्याचं प्लस मध्ये कन्वर्ट होईल 108 डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ m स्क्वेअर. आणि याला जस्ट सिम्प्लिफाय करा, तुमचा आन्सर
खूप कमी वेळेमध्ये येऊन जाईल. आय होप की तुम्हाला ही बिग नंबर्स चे फॅक्टर्स कसे आणायचे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल. अजून पण आपण भरपूर सारे एक्झाम्पल करणार आहोत. सो कंटिन्यू आणि फोकस करा आणि हे एक्झाम्पल तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर सो तुम्ही एक्झाम्पल लिहून घेतला असेल तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. बघा एक्झाम्पल आता 108y² प्लस 1278y मायनस 666 इज इक्वल टू 0 करूया आपण, इज इक्वल टू 0 करूया. तर बघा हे एक्झाम्पल आहे. आता तुम्हीच विचार करा, जर आपण रेग्युलर मेथडने करायला गेलो तर तुम्ही काय करता बघा याच्यामध्ये. आता मुलांना जर विचारलं क्वाड्रेटिक इक्वेशन तुला जमते का, तर मुलं हो म्हणतात. आणि बघा लहान नंबर आले का त्यांना लगेच फॅक्टर्स पडतात, पण जसं का मोठे नंबर सारखे त्यांना फॅक्टर्स पडू शकत नाही, कारण की लहान नंबर मध्ये त्यांची पॉवर तिथपर्यंतच असते, त्यांना तिथपर्यंत समजतं. पण माझं असं म्हणणं आहे, जर तुम्हाला शिकायचं आहे तर कोणता जरी नंबर आला तरी पण तुम्ही ते ब्रेक केलंच पाहिजे. इथपर्यंत आपल्याला मॅथ्स करायचं बेटा, आणि मॅथ्स खरंच खूप सोपं असतं. जेवढे पण मोठे नंबर असतात घाबरून जायचं नाही, त्याचं पण रिप्रेझेंटेशन तेवढंच आहे जेवढं स्मॉल नंबरचं आहे. दोघांसाठी व्हॅल्यू सेमच राहते बेटा, फक्त कॉन्सेप्ट महत्वाचा आपला क्लिअर पाहिजे. काय काय मुलं काय होतात रे, घाबरतात, मोठे नंबर बघितलं का घाबरतात, नको वाटतं त्यांना मॅथ्स करायला. आता लिटरली बघा मुलं काय करणार रे, 108 ने आता आपण काय केलं असतं, 108 ने -66 ला आपण मल्टिप्लाय केलं असतं आणि तुमचा आन्सर बघा काहीतरी आला असता. आता मला सुद्धा हे सॉल्व्ह करू वाटत नाहीये. आता हे काहीतरी मल्टिप्लाय करा, मग तुमचा खूप मोठा नंबर येऊन जाईल. ठीक आहे ना. सो हे काम आपल्याला करायचं नाहीये. परत तिथं नंबर्स तुमचं येणार, मग तुम्ही परत फॅक्टर्स पाडणार आणि फॅक्टर्स पाडण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतो बेटा, त्याच्यामध्ये खूप टाइम जातो. आणि परत 1278 हा नंबर घेऊन येणं सुद्धा इम्पॉसिबल होऊन बसतं आपल्यासाठी. फ्रस्ट्रेट होतो आपण, पण तुम्हाला हे काम करायचंच नाहीये. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, डायरेक्ट आपल्याला तिथं फॅक्टर्स पाडायचे आहेत. हा आता नंबर्स मोठे आहेत त्यामुळे आपल्याला थोडा वेळ पण लागू शकतो, पण ठीक आहे ना. पण हे जर तुम्ही मेथड वापरली तर याच्यामध्ये तुमचा खूप म्हणजे खूपच वेळ जाईल. सो चला या एक्झाम्पलला लगेच आपण हिट आणि ट्रायलने करून घेऊया. कधी कधी तुम्हाला पहिल्याच हिटमध्ये तुमचा आन्सर भेटेल, कधी कधी तुम्हाला दुसरा हिट करावं लागेल, तर काही प्रॉब्लेम नाहीये. तर बघा करून घेऊया आपण. तर बघा 108 चे फॅक्टर्स मिळवा. तर बघा कधी कधी 1 ने पण करू शकता, कधी कधी 2 ने पण तुम्ही करू शकता. सो तुमच्यावरती डिपेंड आहे, कुणाला पहिल्या सेटमध्ये त्याला फॅक्टर्स मिळून जातील. ठीक आहे ना. तर बघा आता मी काय करतोय, सो इथून 2 ने डिवाइड करा, 2 ने. सो 2 5 जा 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8 करू शकतो आपण. येस ऑर नो. 54 इंटू 2 घेतलं तर आपलं 108. सेम इथं पण तुम्ही मल्टिप्लाय करू शकता किंवा फॅक्टर्स पाडू शकता. तर कधी कधी बघा 1 ने पण करू शकता तुम्ही, 2 ने पण करू शकता. सो बघा या फॅक्टरला आपण 1 ने पण चेक करूया, कारण नंबर मोठा आहे त्यामुळे आपण इथं मोठे नंबर ठेवायचे आहेत, मोठे नंबर्स. ठीक आहे ना. सो मी काय करतोय बघा, जर तुम्ही याला 1 ने डिवाइड केलं तर ऑब्व्हियसली कोणता नंबर भेटेल रे आपल्याला, तोच नंबर भेटेल. सो हा पण त्याचा फॅक्टर्स आहेत, 1 इंटू 666. ठीक आहे. सो आता मग क्रॉस चेक करा. सो ऑब्व्हियसली हा, तर आता बघा अशाच काय करायचं, 2 हिट करण्यापेक्षा एकच हिट करायचं आहे. आता आपलं डोकं लावायचं. आपण आता इथपर्यंत 2 एक्झाम्पल आपण केलेले आहेत. प्रॅक्टिस करता करता स्वतःला पण डेव्हलप करायचं आहे. प्रॅक्टिस करता करता काय करायचं, डेव्हलप करायचं. आपण एक दिवस प्रॅक्टिस करतो, दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस करतो. जे पहिल्या दिवशी आपण प्रॅक्टिस केलं त्याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे, हा आपल्याला आतून हे कळलं. असं मॅथ्स सोपं करायचं आहे. तर बघा आता मी काय करतोय. सो ऑब्व्हियसली मी बघा पहिल्यांदा हे जे आहे 666 याला आपण मल्टिप्लाय करूया 2 ने. 2 ने करूया. ठीक आहे ना. 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर हे किती होईल, 2 इंटू, सो करा 2 6 जा 12 कॅरी आला 1, 2 6 जा 12 कॅरी आला 1 आणि तो ऍड करा मग 12 आणि 1 13, परत कॅरी आला 1, 2 6 जा 12 आणि कॅरी आला 1 ऍड करा. सो 1 3 3 2 असं मल्टिप्लिकेशन त्याचं आलेलं आहे. सेम परत 54 इंटू 1 बी करा, 54 इंटू 1. सो 54 येतं आणि याच्यामध्ये क्रॉस चेक करा की 1278 बनतंय का. सो मला बनतंय असं वाटतंय. एकदा क्रॉस चेक करा. इथून काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना. सो 1332 मधून जर मी -54 केलं तर किती येतंय चेक करा. कारण बघा ना ऍड केलं तर काय होईल रे, मग किती होईल, 1332 हा नंबर पुढे जाईल आणि इथं किती आहे 1278. म्हणजे हा नंबर ऑब्व्हियसली मला तिथून सबट्रॅक्ट करायचा आहे. सो बघा 2 मधून 4 जातं का नाही, त्यामुळे आपण काय करतो 12 मधून 4 गेले 8 कॅरी आला 1. ठीक आहे. 13 मधून 6 गेले, 3 मधून 6 जात नाही, 13 मधून 6 गेले 7 कॅरी आला 1. 3 मधून 1 गेले 2 आणि 1 1. ठीक आहे ना. सो 1278 हे परफेक्टली मॅच झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हेच आपलं काय राहणार आहे रे, आन्सर
राहणार आहे. म्हणजे हे आपले फॅक्टर्स आहेत. फक्त आता साइन डिसाइड करायचे आहेत आपल्याला साइन डिसाइड करायचे आहेत. सो +1 to 78 मी तुम्हाला ऑलरेडीच म्हणलं होतं की हा साइन डिसाइड करेल, हा नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, याचं साइन प्लस आहे तर ते बिग नंबरला देऊन टाका. सो हे नंबर इथं प्लस येईल आणि जे राहिलेलं साइन आहे म्हणजेच मायनस ते स्मॉल नंबरला देऊन टाका. आणि हेच आपले करण अर्जुन आहेत. सो हा आपला करण आणि हा आपला अर्जुन. तर बघितलं का किती कमी वेळेमध्ये आपण हे फॅक्टर्स घेऊन आलेलो आहेत. तुम्हाला पण अशी प्रॅक्टिस केली आणि बघा नंबर्स किती मोठे घेतलेले आहेत आपण, बिग नंबर्स. एवढे मोठे नंबर्स तर तुम्हाला येणारच नाहीत आणि तुम्ही स्मॉल नंबरला पण हे करू शकता तुम्ही फास्ट मध्ये. स्मॉल नंबरला पण तुम्ही इथंच आन्सर काढू शकता स्मॉल नंबरला. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये. सो आता याला काय करायचं तुम्हाला माहितच आहे. जर आपले करण अर्जुन आले तर आपण काय करणार आहे, तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये दिलेली क्वाड्रेटिक इक्वेशनची सुपर ट्रिक तिथं अप्लाय करायची आहे. सो आपले करण आहेत -54 आणि अर्जुन आहे आपला +1332. सो चेंज द साइन ऑफ करण अँड अर्जुन. त्यामुळे आपला आन्सर काय येईल बघा. सो y इज इक्वल टू किती रे, 54चं साइन चेंज करा. सो काय होईल रे, +54 अपॉन 108. और y इज इक्वल टू अर्जुनचं पण साइन चेंज करा. सो प्लस आहे तर मायनस करा, 1332 अपॉन 108 आणि दिस इज युअर आन्सर्स. याला तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे परत, ठीक आहे. सो तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. बघा किती मोठे नंबर्स आलेले आहेत तरी पण आपण आन्सर इझिली काढलेला आहे. तुम्ही चेक करू शकता. आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. आणि आता स्मॉल नंबरचं पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे, जे की आपण रेग्युलर मेथडने करतो. ते नाही करायचं बेटा, हेच तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये तुम्हाला आन्सर काढून देईल. आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्कीच आवडली असेल. सो राईट डाऊन. तर बघा हे नेक्स्ट एक्झाम्पल जे की खूपच सिंपल आता तुम्हाला वाटेल. तुम्ही आता बघा ही ट्रिक शिकल्यामुळे तुम्ही आता या नंबरला तुम्ही ट्रिक अप्लाय करून बघा आणि तुम्हाला खरं हे रिअलाइज होऊन जाईल की हे तर खूपच सोपं आहे. कशाला आपल्याला 12 into 3 करायचं आहे, नाही करायचं बेटा. कशामुळे एवढा टाइमपास नाही करायचा आपल्याला, ठीक आहे ना. मॅथ्स खूप सोपं आहे. सो बघा आता मी जे तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्ही एकदा ट्रिक लावा आणि तुम्हाला बघा लगेच आन्सर मिळतील. तर बघा स्मॉल नंबर साठी तर हे आपलं काम किती सोपं करेल. सो चला बघून घेऊया. सो बघा 3 चे फॅक्टर्स पाडा. 3 into 1. तुम्हाला जे पहिल्यांदा फॅक्टर मनात येत आहे ते तुम्ही पाडा, असं काय नाही. कोणते पण तुम्ही फॅक्टर चेक करू शकता. जर पहिल्या फॅक्टर नाही आलं तर परत दुसरा फॅक्टर त्याचा यूज करा, ठीक आहे. जे की मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं. सो याचा दुसरा बघा, याचा फॅक्टर कोणता येईल, 4 into 3. 12 म्हणलं का आपल्या डोक्यात काय तर 4 into 3 येतं. 6 into 2 पण आहे, 12 into 1 पण आहे. पण जे मनात आहे ते पहिल्यांदा तुम्ही अप्लाय करून तरी बघा. आलं तर आलं, नाहीतर मग दुसरा फॅक्टर तर घ्यायचं आहे. आता बघा किती येईल मग. 3 3 जा 9 अँड 4 1 जा 4. सो मला सांगा 9 आणि 4 मिळून 13 बनेल. सर डेफिनेटली बनेल. आणि तुम्हाला तुम्ही सांगितलेलं आहे. सो मिडल टर्मचं साइन हे मायनस आहे, ते बिग नंबरला द्यायचं. सो बिग नंबर कोणता आहे आपला त्याच्यामध्ये 9 आहे, तर याला मायनस येईल, ठीक आहे. आणि याला कोणतं साइन येईल रे, प्लस. आणि अशा तऱ्हेने आपले करण अर्जुन आलेले आहेत, ठीक आहे ना. सो करण अँड अर्जुन आलेले आहेत. सो जस्ट चेंज द साइन ऑफ करण अँड अर्जुन. सो आन्सर बघा आपलं किती फास्ट आलेला आहे. सो प्लस -4 होईल आणि डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ x² और x इज इक्वल टू -9 ला काय +9 आणि डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ x². बस हे तुमचे आन्सर आहेत. आणि ह्याला सिम्प्लिफाय करा, जर होत असेल तर सिम्प्लिफाय करा. तर बघितलं का स्मॉल नंबर साठी तर हे अजून स्पीडअप करतं आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि हे प्रॉपरली वर्क करतं, तुम्हाला कुठेही हा अडथळा देऊ शकत नाहीये. फक्त जर 4 into 3 ने किंवा 3 into आता 3 याचा तर फॅक्टर 3 into 1 राहणार आहे. पण जर समजा 4 into 3 ने जर हे होत नसेल तर त्याचा दुसरा हिट पण घ्यायचा आहे, म्हणजे दुसरा फॅक्टर घ्यायचा 6 into 2 ने आणि जस्ट क्रॉस चेक. आणि तुम्हाला सांगतो मी तुमच्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला तो फॅक्टर्स मिळून जाईल, ठीक आहे. सो हे एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या. आणि आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे हे तुमच्यासाठी आहे आणि ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्याचा आन्सर. तुमचा चांगला रिस्पॉन्स आहे आणि मी अशाच व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी. तुमचं मॅथ्स तुम्ही स्वतः सांगचाल की सर आमचं मॅथ्स आता सोपं होत चाललंय. सो नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी, त्याच्या अगोदर हे एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या. सो हे 2 एक्झाम्पल तुमच्यासाठी, एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2. याचा आन्सर आपल्या सुपर ट्रिकचा यूज करून, म्हणजेच करण अर्जुन कसे आणायचे या सुपर ट्रिकचा यूज करून तुम्हाला आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सो आय होप की तुम्हाला करण अर्जुन वाली ट्रिक म्हणजेच बिग नंबरचे फॅक्टर्स
कसे आणायचे ही ट्रिक तुम्हाला नक्कीच समजली असेल. सो अशाच सुपर ट्रिकसाठी आपल्या मराठी चॅनलला म्हणजेच मॅथ्स विथ शैलेश या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप साऱ्या ट्रिक्स तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. सो नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.